राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे। राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा आहे। नाही कसं आहे, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार यांचं नाव न घेता निशाणा साधला। एक मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचं नाही असं पवार म्हणाले। काल आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी आणि मनसेवर दुबार मतदारांवरून निशाणा साधला। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त आहे। जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही। आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंना केवळ हिंदू भूमिपुत्रच दुबार मतदार दिसतात का, तसंच त्यांना दुबार मतदार केवळ भोईर आणि पाटीलच दिसले का असा सवाल उपस्थित केला। यावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अंबादास दानवेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं। आशिष शेलार वैफल्यग्रस्त आहेत, चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतायत असं संदीप देशपांडे म्हणाले। तर शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, त्यांनी याच मुद्द्यावर मोर्चा काढावा आमचं आवाहन आहे असंही अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। राज ठाकरेंची दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते। नाही, इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं, काल मला त्यांचं एक वाक्य आठवतंय शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले। म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही, सगळ्यांना न्याय। मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं। याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे। या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही। फक्त भारतीय जनता पार्टीनं याच्यामध्ये जातीयवाद धर्मवाद आणण्याचा प्रयत्न करू नये। मग जस्टिस फॉर ऑल आहेत, आम्ही परवाच्या दिवशी मोर्चा काढला, त्याच्यात सुद्धा त्यांनी यायला पाहिजे होतं। चला आमच्या मोर्चात नाही यायचं, तुम्ही याच विषयावर मोर्चा काढा, अशा पद्धतीनं आशिष शेलारांना माझी विनंती। तर महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघात मतचोरी की वोट जिहाद असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मनसेला केलाय। धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर मध्य आणि उत्तर पूर्वचे दाखले देत साटम यांनी हा सवाल केला। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबतही युती करा, मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करू नका असं आवाहन शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केलं। बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे यांच्याशी केल्या जाणाऱ्या आघाडीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत असल्याचे संकेत मस्के यांनी दिले। राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे बीड जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडू शकते। पवार साहेबांनी मागच्या आठवड्यामध्येच मुंबईला मीटिंग घेतली। त्यांनी सांगितलंय की बाबा आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन निवडणुका लढवायच्या। ही निवडणूक लढवत असताना स्थानिक लेवलला कुणासोबत जायचंय काय हा निर्णय स्थानिक पातळीवर आपण घ्यावा असा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय। फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीसोबत या ठिकाणी युती करू नका, बाकी सगळ्यासोबत युती जरी केली तरी माझं काही हरकत नाही। केंद्रीय निवडणूक आयुक्त मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहे। शिष्टमंडळातील सर्व नेते आयोगाच्या कार्यालयात आयुक्तांना भेटणार आहेत। मतदार याद्यांमधल्या सुधारणांबाबत शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांशी चर्चा करणार आहे। खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजीव झा यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली।
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली आहे। हिंदी भाषा अनिवार्य करू नये मनसेच्या मागणीनंतर या समितीची स्थापना झाली होती। समितीने आजवर काय काम केलं हे राज ठाकरेंनी जाणून घेतले। तसंच हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, पण पहिली चौथीची हिंदी सक्तीची असायला कामा नये असं राज ठाकरेंनी ठामपणे सांगितल्याचं नरेंद्र जाधवांनी म्हटलं। त्यांचं मत आम्ही ज्यावेळी विचारलं, विशेषतः हिंदी भाषेबद्दल, तिसऱ्या भाषेबद्दल, त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं की हिंदी ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, परंतु पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती असता कामा नये। अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढेल असं वक्तव्य भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी केलं। यावेळी बोलताना हिना गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत। लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेसचं काम केलं असा आरोप गावितांनी केला। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवेल असंही त्यांनी म्हटलं। दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली, त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे। भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी या अगोदरच नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढेल अशी घोषणा केली आहे। आता कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावेत असे आदेश अजित पवारांनी आजच्या बैठकीत दिले। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचं धोरण ठरवण्यात येणार आहे। मित्रपक्षाबाबत वक्तव्य करताना कुठेही कटुता येऊ नये, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा, या अनुषंगाने बैठकीत चर्चा होऊ शकते। मंत्री शंभूराज देसाईंच्या बंगल्यावर ही बैठक होण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हावार आढावा बैठकीची मालिका सुरू करण्यात आली आहे। सोमवारी मराठवाडा विभागातील पक्षाच्या नेत्यांचं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं। या बैठकीत महायुतीमध्ये स्थापत्न वागणूक मिळते अशी तक्रार बैठकीच्या पहिल्याच दिवशी नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे। दरम्यान जुन्या नवीन आमदारांमध्ये समतोल ठेवला जाईल अशी प्रतिक्रिया भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्नतेची वागणूक निधीच्या वाटपाबाबतीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली। परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याची सुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिली। ते ठरलं आहे ना की नवीन आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर कामं आहे त्यातले स्पिल ओव्हर मिळणार आहे। त्यामुळं स्पिल ओव्हर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे। नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे, हे वर्ष जरा आपले जुने स्पिल ओव्हर देण्याकरता आहे।